श्री स्वामी समर्थ सर्वांना. माझ्या सर्व मैत्रिणींना इंग्रजी नवीन वर्षाच्या तसेच इंग्रजी नवीन वर्षातील पहिला सण असणाऱ्या मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी कोमल. या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत मकर संक्रांतीविषयी पंचांगानुसार माहिती शेअर करणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर मकर संक्रांतीबद्दलच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळून जातील. तर यंदा संक्रांत कशावर आली आहे व संक्रांतीचं नाव काय आहे, संक्रांती कोणत्या दिशेला जात आहे, संक्रांतीने कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे, कोणता रंग वर्ज्य आहे व संक्रांती काळात कोणती वर्ज्य कामे करू नये, या सर्व प्रश्नांची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण आणि शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघावा. आपल्या हिंदू धर्मातील मकर संक्रांतीला विशेष महत्त्व आहे. तर संक्रांत प्रत्येक महिन्याला येत असते. सूर्याच्या एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्याला संक्रांत म्हटलं जातं. पण जेव्हा सूर्य हा धनु रास सोडून मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा आपण संक्रांत हा सण साजरा करत असतो. याच मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचं उत्तरायणसुद्धा सुरू होतं. मराठी महिन्याचा विचार केला तर दरवर्षी संक्रांत ही पौष महिन्यात येते आणि इंग्रजी महिन्यानुसार जानेवारी महिन्यामध्ये येते. यंदा 2026 मध्ये मकर संक्रांत ही 14 जानेवारी 2026 वार बुधवारी आलेली आहे. मकर संक्रांतीनुसार हा दिवस तिळातिळाने मोठा होत असतो आणि रात्रही तिळातिळाने लहान होत असते. हे तुम्ही तुमच्या आजी आजोबांकडून नक्कीच ऐकले असेल. शके 1947च्या मकर संक्रांतीचे फल बुधवारी दिनांक 14 जानेवारी 2026 पौष कृष्ण 11 रोजी दुपारी 3:06 सूर्य मकर संक्रांतीमध्ये प्रवेश करीत आहे. संक्रांतीचा पुण्यकाळ बुधवारी दुपारी 3:06 सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे. संक्रांतीचा पुण्यकाळ बुधवारी दुपारी 3:06 पासून सूर्यास्तापर्यंत संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत आहे. सूर्याचे मकर संक्रमण यावर्षी बालवकरणावर होत आहे. त्यामुळे यंदा संक्रांतीचे वाहन वाघ आहे आणि संक्रांतीचे उपवाहन घोडा आहे. संक्रांतीने यंदा पिवळे वस्त्र परिधान केले आहे. त्यामुळे यंदा आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करायचे नाही. म्हणून यावर्षी पिवळा रंग वर्ज्य आहे. संक्रांतीने हातामध्ये शस्त्र म्हणून गदा घेतलेला आहे. संक्रांतीने केशरचा टिळा लावलेला आहे. संक्रांती वयाने कुमारिका असून बसली आहे. वासाकरिता जाईचे फूल हातात घेतले आहे. जातीने सर्प आहे व मोती धारण केलेला आहे. संक्रांतीचे वार नाव व नक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदाय मुहूर्त 30 आहेत. पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीच्या पूर्व काळात कोणती कामे वर्ज्य आहेत? कठोर बोलणे, वृक्ष तोडणे, गाई म्हशींची धारा काढणे, आरडाओरडा न करणे, कोणाचे मन दुखावणे, पाने फुले तोडू नका. आदल्या दिवशी जे काही फुलपान आपल्याला लागणार आहेत ती काढून ठेवावे. आता आपण मकर संक्रांतीचे फळ बघूया. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील व संक्रांती जिथून आली आहे तिथून जनतेला सुख प्राप्त होईल. यंदा संक्रांतीच्या पूर्वकाळात कोणत्या वस्तू दान घ्यायच्या आहेत त्या बघूया. नवीन भांडी, गाईला चारा, अन्नदान, तिळगुळ, सोने आणि वस्त्र. यथाशक्तीनुसार जे आपल्याला शक्य होईल ते आपल्याला संक्रांतीच्या काळामध्ये दान घ्यायचे आहेत. आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणून आनंद साजरा करायचा आहे. मकर संक्रांतीचा सण हा खऱ्या अर्थाने 3 दिवसांचा असतो. आदल्या दिवशी भोगी, दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रात असते. म्हणजे संक्रांतीची यंदा भोगी ही 13 जानेवारी 2026 मंगळवारी आहे आणि 14 तारखेला संक्रांत बुधवारी आलेली आहे आणि 15 जानेवारी गुरुवारी संक्रांतीचा म्हणजेच किंक्रात आलेली आहे. तर शेवटी मकर संक्रांतीची पूजा कशी करायची? संक्रांतीची पूजा करण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करावे. सूर्यदेवाला तांब्याच्या कलशातून पाणी भरून त्यात तीळ, लाल फुले, गूळ, अक्षता घालून सूर्यदेवाला अर्घ्य देताना सूर्यमंत्राचा जप करावा. नंतर सुगड पूजा कशी करावी? ज्यामुळे शेतातील सुखसमृद्धी आणि नात्यांमधील गोडवा वाढतो. सुगड पूजा करण्यासाठी एका पाटावर लाल रंगाचे वस्त्र अंथरून त्यावर रांगोळी काढावी. त्यावर तांदूळ किंवा गहू ठेवून सुगड मांडावा. सुगडला हळदी कुंकू लावून सजवलेल्या मातीच्या सुगडांना त्यावर ठेवावे. काळ्या लाल सुगडींचा वापर करताना वाण भरण्यासाठी सुगडमध्ये हरभरा, वाटाणा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरं, तिळगुळ, गव्हाच्या लोंब्या, हळदी कुंकू भरून सुगडावर फुले, अक्षता, हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा.
शेवटी नैवेद्य दाखवताना तिळाचे लाडू, गाजरचा हलवा इत्यादी गोड पदार्थ अर्पण करावे. म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी सर्व महिलांनी एकत्र येऊन पूजा करतात. त्यामुळे नात्यांमध्ये गोडवा निर्माण होतो. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.